हेलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आप लोगों ने ब्रेम्बो कंपनी का नाम तो सुना ही होगा। तो आज आपको लेके जा रहे हैं ब्रेम्बो कंपनी में इंडियन का और बाहर देश का टू व्हीलर का पार्ट्स बनाता है, ब्रेकिंग सिस्टम बनाता है, फ्रंट एंड रियर कंपनी का। जो बाइबर नाम का कंपनी में इंडिया में चलता है वो इस कंपनी का बनाया हुआ पार्ट है। इस कंपनी द्वारा 26 जनवरी को एक प्रोग्राम रखा गया है। उस प्रोग्राम में हमारा जो स्टाफ और वर्कर सबको इनवाइट किया गया था। आपको हम दिखाना चाहते हैं इस कंपनी का मैनेजमेंट प्रोग्राम में कैसा किया है। तो हम लोग पहुंच गए हैं अभी कंपनी के प्रोग्राम स्थान पर, जहां पे कंपनी ने प्रोग्राम रखा गया था। सब लोग उतरने वाले हैं, अभी देख सकते हैं उतर भी रहे हैं। तो हम कंपनी से करीब 25 से 27 किलोमीटर के डिस्टेंस तय करके अभी उस स्थान पे पहुंच चुके हैं। अब देख सकते हैं कितना सुंदर सजावट किया है यहाँ पे। अब तो अंदर जाने के बाद ही पता लगेगा हमें अंदर क्या है। कितना अच्छा माहौल बना हुआ है। अभी सब लोग अंदर घुसने के बाद ही पता लगेगा कि अंदर क्या सजावट किया है इस कंपनी ने, खर्चा किया है इस सजावट के पीछे। बहुत लोग एंट्री तो हम एंट्री कर चुके हैं, देख सकते हैं आप। गेट पे एंट्री करके हम अंदर आ चुके हैं। अंदर में आप देख सकते हैं सब लोगों के अंदर एक कुछ नया देखने का फीलिंग्स जगा हुआ है। तो हम अंदर आते ही पहले हमें मिल गया 3-4 जोकर्स, जो अपने कला के माध्यम से हमें एंजॉय कर रहे थे और वेलकम जना रहा था। प्रोग्राम जो है नाइट, भाई मुझे तो लगता है जिस तरह से लाइटिंग सिस्टम किया है यहाँ पे, ये प्रोग्राम नाइट के लिए बेस्ट है। तो आप देख सकते हैं ये कितना लोग एक्साइटेड है कि रात को क्या होने वाला है, क्या प्रोग्राम रखा कंपनी ने, क्या हमारे लिए इंतजाम किया है। खाने पीने का पूरी तैयारी किया गया है यहाँ पे। आप कुर्सियाँ देख सकते हैं यहाँ पे कितना अच्छे से सजाया गया है। थोड़ा आगे चलने के बाद भाई हम साइड में देखा एक पोगो गेम चालू था। तो पोगो बॉलिंग जो पॉन्स का बॉल था, इससे हमें वो गिलास तोड़ना था। तो पॉन्स का बॉल है जो हल्का धीरे मारोगे तो आपको वो उड़ा के साइड कर देगा। तो आपको बहुत कस के मारना था। तो मेरा दोस्त ने ट्राई किया, देख सकते हैं आप। उससे 2 बार ट्राई करने के बाद भी नहीं तोड़ा गया। फिर हम आ गए आगे शूटिंग प्रैक्टिस में। ये सब कुछ फ्री था, एक बंदे ने 1 या 2 बार ही ट्राई कर सकता है। अब आप यहाँ से आपको लोकेशन दिखाते हैं। देखिए बाहर का माहौल कैसा दिख रहा है। वाओ, कितना खूबसूरत नज़ारा दिख रहा है। देखिए आप यहाँ से बिल्डिंग देखिए कितना चमक रहा है। तो आपको लेके चलते हैं नाश्ता की तरफ। क्या नाश्ता की इंतज़ाम किया है। तो उधर नाश्ता चालू हो गया। अभी 4-5 बज रहे शाम के। तो आपको दिखाते क्या क्या नाश्ता है। तो आप देख सकते हैं गोलगप्पा मैंने लिया। गोलगप्पे के अंदर जो पानी पूरी कहते हैं, पानी पूरी के नाम से भी जाना जाता है, इसके अंदर कुछ भी नहीं है, सिर्फ बूंदी डाला था और कोई अंदर कोई मसाला नहीं है। और इसकी पानी इतना मीठा था कि मैंने एक ही खा के फेंक दिया।
क्योंकि मीठा ज़्यादा खाना अच्छा नहीं है सेहत के लिए। और यहाँ पे चल रहा था फ़ोटो स्टूडियो, जो आप अपने दोस्त के साथ फ़ोटो खींच सकते हैं। तो लोगों को क्या है, कुछ भी मिले वो उसी पे टूट पड़ते हैं। तो आप देख सकते हैं सब लोग खाने पीने में मस्त है अभी। तो भूख भी लग रहा था सबको, क्योंकि अभी बहुत टाइम हो गया है। रूम से ज़्यादातर लोग तो खाना नहीं खा के आया। अपन तेरा अपन के तू अपन तेरा तुमसे दिल लगाओ मैं भी फैमिली बनाओ अब यही तो बस इरादा है मेरा दिल बना अपन के तू अपन तेरा। ये सॉन्ग मुझे थोड़ा सा अच्छा लगा, इसलिए मैंने इसका एंजॉय लिया पूरा। फिर आपको दिखा सकते हैं ये कूपन, जो एंट्री करने का कूपन है। ऐसा कूपन बनाया गया है। प्रोग्राम के कमेटी ने इन दर्शकों को कुछ एंटरटेनमेंट करने की कोशिश किया। तर आम्ही एक नंबर आपको देतो दिखाते हैं। 1, तो पुढचा नंबर तुम्ही बोलणार 2 3 4 5 6 अरे बाहर खाऊ 8 9 10 क्या बात आहे. आता खेळ कळला सगळ्यांना बरोबर. आता मी कुणालाही विचारेल आणि तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. 6 7 8 9 9 10 1 इकडे ये. काय म्हणायचं होतं? 2 म्हणायचं होतं. आता आउट झाला बरोबर. आता जो आउट होता त्याला एक पनिशमेंट आहे. त्याला पनिशमेंट काय माहिती का? जास्त काय खास पनिशमेंट नाही, म्हणजे एंटरटेनमेंट वालीच पनिशमेंट आहे. त्याला थोडासा डान्स करावा लागतो. ठीक आहे. डीजे, हा याला नाचायचं होतं म्हणून आउट झालाय. हा मग ग्रुपमध्ये नाचतो ना मग थोड्या वेळाने. हा डीजे म्युझिक प्लीज. मॉनिटर मॉनिटर सेकंड एखादा नाचलं झालं. कमॉन मॉनिटर द्या मॉनिटर. नाही भाऊनी ट्रान्सलेट केलं. हा आता डीजे मराठी गाणं हिंदी कुठलं पाहिजे? मराठी लावणी लावणी लावायची. लावणी का? लावणी बघ तुझ्या मित्राने सांगितलं लावणी. हा डीजे लावणी लावा जरा. हा बघ असं नाही, तिने सांगितलं ना म्हणजे नाचावं लागला. तर लावणी नाचायचीच आहे. गब्बर सिंगने सांगितलं तिकडून की बसून तो नाचला पडेगा. ये लवकर मध्ये काय बात. जरा ठुमका ठुमका. काय झालंय म्हणून शोधतोय की काय? नाही ना, असं काय नाही. ओके खयाल हूं मैं ओके. क्या बात आहे. खूप छान प्रयत्न. पण लुंगी नव्हती लुंगी डान्समध्ये. मैं इधर चेन्नईला गेलो होतो. मी तिथे विचारलं, मतलब आपके शहर का नाम पहले मद्रास था, अब चेन्नई कैसा हो गया? बोले तुमको मालूम नहीं, हम लोग जो है वो इधर लुंगी पहनता है और हमारी लुंगी को चेन नहीं, इसलिए हमारे शहर का नाम चेन्नई. पण काय ठीक आहे. चांगला डान्स केला. जरा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. ओके तर तुमच्यासाठी नंबर आहे 6 7 8 9 9 10 1 हुशार आहे मुलगा. 5 6 6 7 आता मात्र आउट झालाय. तारे जमीन पर डीजे. हा तुम्ही सगळे डान्स करता याच्याबरोबर. डीजे बायकोने मारलं त्याला. खूप आहे. पण 1-2 गाण्यानंतर आपण जरा डान्सचा पण माहोल करूया. एक सुंदरसं गाणं आपल्या सर्वांसाठी मी सादर करतो.
अजून पण चालते असं नाही की फक्त चालेल मी कमीत कमी म्हटलं होतं जास्त नाही चालत. ये अजून या चला अरे बापरे प्रत्यक्ष आम्हाला प्रतिसाद दिसतोय. ये जम्बो मारले ये तू पण ये पाठवा त्याच्या किती कवर झाले आता काय तुमचं पार्टनर कुठे आहे या चल आगे जर का पुढच्या वेळेस जोडून यायचं काय अबे यूट्यूब में डालेंगे ना. होत नाहीये पण तरी तडफडत आहे. काय होतंय पेशंटला तरी म्हणजे काय होत आहे इथे काय यांना डायरेक्ट कोमामध्ये टाकलंय. हा काय झालंय बीपी वाढलाय. हा इथे काय पेशंट हे दोघं पेशंट खुश आहेत का लाईफमध्ये टेन्शनच नाहीये. हा काय झालंय लवेरिया झालंय. ओ हो सर काय इकडे काय ताप येत आहे मग ताप येत एवढं हसता का तुम्ही इथे काय सर्दी ताप खोकला सर इथे काय नाडी चेक करतो ये प्यार का बुखार है सर प्यार का बुखार. इथे काय झालंय नॉर्मल चेकअप करायला आली आहे. किती लाजत आहे वा वा सगळ्या पेशंट आणि डॉक्टरसाठी जरा जोरदार टाळ्या. ओके डीजे 1 सेकंड हिट द म्युझिक. पुन्हा एकदा डान्स करत करत पुढे जायचं आहे. डीजे म्युझिक. काजळ लावणे आले मी आज जे तुम्ही त्या मुलाबरोबर केलेलं आहे तुम्हाला तुमच्या वाईफ बरोबर करायचं आहे. सर सुरुवात तुमच्याकडून होती थोडीशी बॅकग्राऊंड म्युझिक द्यायची डीजे. हा काय केलं होतं सर हा गाल पकडले. ओके व्हेरी गुड ठीक आहे. ओहो आरामात क्या बात. ओके आरामात हां कमन जरा जोरदार टाळ्या. क्या बात. फक्त ऍक्शन करा चालेल. ऍक्शन करा फक्त. ओके तर तुम्ही काय केलं होतं ओके फिरून आणलं होतं. हां काय केलं होतं हात करून घे चल. ओके काय केलं होतं हां इथे पण ठीक आहे. सर तुम्ही काय केलं होतं तुम्ही फसून गेले. सर आप बच गए तुम्ही असलात. हां आणि सर तुम्ही काय केलं होतं क्या बात आहे. सगळ्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या. ओके आता एक सेमीफायनल राऊंड आहे आणि त्यानंतर फायनल राऊंड असणार आहे. ठीक आहे आता सेमीफायनल राऊंडमध्ये काय करायचं आहे एक म्युझिक मी इथे प्ले करणार आहे. डीजे म्युझिक लावायची आहे. मी सांगितली होती ती म्युझिक लावायची आहे आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला डान्स करायचा आहे. डीजे म्युझिक प्लीज. ही म्युझिक लागल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला कुठला डान्स करायचा आहे तुमच्या पार्टनरने आणि तुम्ही तो डान्स करायचा आहे. ओके म्युझिक स्टॉप. कुठलं गाणं आहे कुठलं ॲक्शन आहे नागिन बरोबर. तर एक होणार नागिन आणि दुसरा होणार गारुडी. पण नागिनला नागिन डान्स करायचं बरं का. डीजे म्युझिक प्लीज. Come on.
म्युझिक स्टॉप. वा 101 नागिन आहेत आणि गारुडीला डसत आहेत. क्या बात आहे. पण आता आपण एक छान अशी मुवमेंट इथे क्रिएट करणार आहोत. आपण काय करणार आहोत, हे गाणं पुन्हा एकदा लावणार आहोत आणि मी आपल्या व्हिडिओग्राफरला विनंती करीन की कॅमेरा थोडासा ऑडियन्सकडे फिरवायचा आहे आणि सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभं राहून नागिन डान्स करायचा. बरं का, सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं. कमॉन एव्हरीवन, जागेवरून हालायचं नाही, जागेवरून हालायचं नाही आणि पुन्हा एकदा हेच गाणं लावायचं आहे सुरुवातीपासून आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे छान असा. अभिजित सर, इथून पण आपण एक रेकॉर्ड करूया व्हिडिओ. डीजे वरती आला तरी चालेल, या ना स्टेजवरती. होईल शूट तिकडनं, ठीक आहे. चला डीजे म्युझिक प्लीज. सगळ्यांचे हात वरती. कमॉन. थँक्यू. आता ही लास्ट ॲक्शन आहे. जी जोडी सगळ्यात आधी आणि सगळ्यात परफेक्ट करेल ती जोडी विनर ठरणार आहे. ओके, जी जोडी सगळ्यात आधी आणि सगळ्यात परफेक्ट करेल ती जोडी या गेमची विनर ठरेल. सर, तुम्ही जज करणार का की तुम्ही पार्टिसिपेट करणार? बाहेरच्यांना बोलू आपण, ऑडियन्सलाच विचारू. मग आपण ऑडियन्सलाच विचारू. सरांनी सांगितलेलं आहे की ऑडियन्सलाच विचारू. जिकडे जास्त टाळ्या वाजतील ते विनर. फोटो घेऊया. शेवटची ॲक्शन. सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, सगळ्यांना प्लीज चेअर बसून. मागे जे आहेत ते सगळे फोटो बसतील. अच्छा, सगळे गेम स्टॉल्स, कॅन वी स्टॉप द गेम स्टॉल्स? नाही दिसत नाही. ओके, हा ड्रोन जो आहे तो स्टेजपासून तुमच्याकडे येईल आणि लांब निघून जाईल. तुम्हाला फक्त ड्रोनकडे बघा, टर्न होत त्याला हात करायचं आहे. सगळ्यांचं एवढं कॅप्चर होईल. आता जस्ट आम्ही चेक केलं, सगळे विजिबल आहे त्याच्यामध्ये. रेडी? ओके. सर डीजे, कॅन वी हॅव सम गुड म्युझिक? ओके.
चीअर्स करूया फॉर द एंटायर टीम ऑफ ब्रेम्बो. त्याचबरोबर आपले जे फॅमिली मेंबर्स इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी 3 चीअर्स झाले पाहिजे, कारण आज तुम्ही जे पण आहात, तुम्ही इतका वेळ देऊ शकताय कंपनीसाठी. इट इज ऑल बिकॉज ऑफ द फॅमिली, कारण फॅमिली घरी आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, बरोबर की नाही? त्यामुळे इथे उपस्थित फॅमिलीसाठी अँड फॉर द एंटायर टीम ऑफ ब्रेम्बो 3 चीअर्स द्यायचे, जोरात ओरडायचं आहे, हिप हिप हुर्रे. रेडी आहात तुम्ही सगळे? बघूया तुमची एनर्जी लेवल अजून सुद्धा किती आहे. रेडी? ऑन द काउंट ऑफ 3, 2, 1. 3 cheers for the entire team of Brembo and the family members. Hip hip! Hip hip! Hip hip! Not bad यार, क्या बात है, मस्त. ही जी एनर्जी आहे ती शेवटपर्यंत अशीच मेंटेन राहू द्या, कारण खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी प्लॅन केल्या गेलेल्या आहेत. ओके, मुव्हिंग फॉरवर्ड. आता ब्रेम्बोमध्ये तुमची जी सेफ्टी आहे ती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांना वेलकम करण्यासाठी मी इथे मंचावर आमंत्रित करते मिस्टर नारायण दहीफळे यांना. ॲडमिन्स जोरदार टाळ्यांनी आपण नारायण सरांचं इथे स्टेजवर स्वागत करूया. सर, कॅन आय हॅव यू ऑन स्टेज प्लीज? जल्लोष 2026 मध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण वर्षातून एकदा आपल्या फॅमिलीसाठी सर्वजण एकत्र जमून आपण सर्वजण या ठिकाणी जमतो आणि सर्वांचे या ठिकाणी फॅमिलीची सर्वांची एकमेकाशी ओळख होते. आपण सर्वजण वर्षातून एकदाच भेटत असतो. तर लास्ट इयरला आपण 26 जानेवारीला Can I have you on stage please? ओके, तर आपल्या लिडरशिप टीमच्या हस्ते आता इथे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची शुभ सुरुवात इथे होणार आहे. मग सर्वांचं खूप खूप स्वागत. 4th largest economic power in the world, GDP ranking मध्ये India has reached a 4th position. So let's give a big hand to all ourselves. हे करत असताना भारताची सर्वांगीण प्रगती जी होत आहे याच्यात काही ठळक मुद्दे म्हणजे भारताने गेल्या वर्षी ICC वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे इंडियन विमेन क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकला आहे. सो बिग हँड टू ऑल दी वंडरफुल लेडीज. प्लीज रिक्वेस्टिंग ऑल ऑफ यू टू टेक योर सीट. ऑलराइट सर, ओवर टू यू. जल्लोष 2026 में सबका बहुत बहुत स्वागत है. निरंतर साहब और गोडसे साहब ने ब्रीफ दे दिया है अबाउट दी परफॉर्मेंस ऑफ द कंपनी, अबाउट द परफॉर्मेंस ऑफ द कंट्री. सो ब्रेम्बो इज ग्रोइंग लाइक धुरंधर. ब्रेम्बो इज ग्रोइंग लाइक धुरंधर इन 2025 एंड 2026 में भी धुरंधर जब पार्ट 2 आएगी तो ब्रेम्बो विल ब्रेक मोर रिकॉर्ड्स. किसका? तो आप लोग सब एंजॉय करिए, ज्यादा वक्त नहीं लूंगा मैं, तो प्लीज एंजॉय दिस प्रोग्राम. Now, this was a special celebration for us. Please. सांगा. येस, हां, इकडे सर यांच्याकडे माईक द्या. ब्लॅक शर्ट, हात वर करा एकदा. येस, सांगा. सोनम कपूर. आणि बाजूला कोण आहे? नहीं, बात एक ही की हुई थी, तो सोनम कपूर बिल्कुल सही जवाब है. जोरदार तालियां. 4 and 3 इज द स्कोर. नेक्स्ट वन, दिस साइड. हाँ, इकडे. येस सर, सांगा तुम्ही. गॉगल राहू द्या ना, गॉगल का काढला? हा, द्या माईक त्यांच्याकडे. येस, काय उत्तर आहे? ट्राय करा, चुकलं तरी काय हरकत नाही. माईक वरती सांगा, लवकर सांगा. इकडे कोणाला सांगायचं उत्तर? येस, कटरीना कैफ चुकलेलं आहे. नो, दॅट्स इनकरेक्ट. इकडे. हां,
करीना कपूर नाही. नो, दॅट्स इनकरेक्ट. करिश्मा कपूर. येस. हा, इकडे बघूया. थांबा. सुत्रिया. हा, तारापर्यंत ठीक होतं. सरनेम काय म्हणाला? सुतारिया. ओके. तारा सुतारिया इज ऍब्सोल्युटली करेक्ट. सुपर. आपण एक एक चान्स दोन्ही टीम्सला देतोय. बघूया लास्ट पिक्चर. हा, इकडे हात वर झाला. इकडे माईक द्या. या सरांना माईक द्या इथे. हा, बॉबी देओल. क्या बात है. जोरदार टाळा झाला पाहिजे. आणि याच बरोबर 3 आणि 5 असा स्कोर चालू होता. Everyone. इश्क है पिया रंग जाम मैं सारी तेरी खैर बनाऊं. काली काली ये तीखी तीखी नजरें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें. कोई मन चाहा दिलदार चाहिए. नवऱ्याने काय पाप केलेले असते. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, बायको त्यांचं कौतुक करते. साला नवरा मात्र अख्खं घर चालवतो, त्याचे तेव्हा मात्र बायको गप्प असते. कंपनीचे लाखो करोडचे व्यवहार नवरा अगदी सहजतेने करतो, पण 5 रुपयाची जुडी 10 रुपयाला आणली तर बायको समोर व्यवहार शून्य ठरतो. दरवर्षी घरी नवीन वस्तू घ्यायची बायकोला भारी हौस असते, मात्र नवराचा पगार किती वाढला याच्याशी त्याचं काही घेणं देणं नसते. वस्तू कुठे ठेवली हे बायको विसरते, पण उगाच नवऱ्यावर दिवसभर डापरत असते. लग्नात 5 वारी बायकोला खूप होत होती मोठी, आता 9 वारी गोल नेसतानाही बायकोला होते खूपच छोटी. बायकोच्या प्रेमाची गड्यांनो तरास खूप न्यारी असते. पाहिजे तेव्हा रेशन लागते आणि नको तेव्हा साले बस में जगह नहीं है.